अच्छा, तुमचं नाव काय? प्रभाकर बाबुराव माने. किती वय तुमचं? 51. 51 वर्षाचे. तुम्ही काम काय करता? गॅरेज. गॅरेजचं काम करता. अच्छा, तुम्ही आता कुठे आहात? आता ते व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आहे. आणि कुठून आलात तुम्ही? येरावाडी, नाशिकमधून. नाशिक. अच्छा, तुम्ही आता व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आहात. हो. कशासाठी आलात? व्यसन सोडायचं. काय व्यसन आहे तुम्हाला? दारू. दारू. कुठची दारू पिता तुम्ही? देशी दारू. देशी दारू. कधीपासून पिताय? वयाच्या 16 वर्ष, 14 वर्षापासून. 14 वर्षापासून. म्हणजे जवळजवळ 30-35 वर्ष झाली. 35-36 वर्ष झाले तुम्ही दारू पिताय. अच्छा, मग त्या दारूने तुम्हाला काय काय फायदा झाला होता? काहीच नाही करत. फायदे झाले असतील ना काहीतरी? नाही काही. तुम्ही पियत होता तर कशासाठी? एन्जॉय म्हणून लोक पिता म्हणून त्यांच्या संग बसून, दोन मित्रांसंग बसून पियत होते. पियत. मग ती एन्जॉयमेंट कुठं आली? एन्जॉय म्हणजे एकदम खालच्या स्तरावर आणलेलं आहे. काय स्तर? कुठचं स्तर? खालचं स्तर म्हणजे असं घरामध्ये काही आपली व्हॅल्यू नाही राहिली. काय व्हॅल्यू झाली? हे दारू म्हणून काय झाली व्हॅल्यू? काय व्हॅल्यू झाली? विचारत नाही कोणी, घरचे विचारत नाही, बाहेरचे आपल्याला पाहुणे रावळ्यामध्ये थोडंसं काटकुसपणा करतात. कुठल्या कार्यक्रमाला सहसा जास्त बोलवत नाही आपल्याला. का? दारू पितो. दारू पितो. दारू पिऊन करता काय तुम्ही? काय नाही, दारू पियाची आता जास्त वगैरे पुढे काही झालं तर घरी काय जाता येत नाही. पुढे एखादं झाड बघायचं ना, काय झोपून घ्यायचं रस्त्यावरच. हा, उतरले तर मग घरी जायचं. अच्छा, किती मुलं तुम्हाला? मला 2 मुलं. काय करतात? एक IT मध्ये सर्व्हिसला आहे. म्हणजे एवढा मोठा IT मध्ये मुलगा सर्व्हिसला आहे. किती पगार असेल त्याला? 1 लाख का 1 लाखाच्या पुढे आहे वाटतं. 1 लाखाचा पगार आहे तुमच्या मुलाला? विचारलं नाही, पण घरचे असं म्हणताय. हा. आणि दुसरा मुलगा? दुसरा ते कानवेल करतो, गाड्या सोडायचं. अच्छा, म्हणजे एवढं सगळं असताना तुम्ही ती दारू पिऊन रस्त्यावरती झोपता. मग तुम्हाला काय करायला पाहिजे? आता घरच्यांनी आता मला इथं पाठवलं, ते बरं झालं इथं पाठवलं. तिथून व्यवस्थित सुधारायचं. अच्छा. आणि दारूला राम करायचा, घरच्यांसाठी व्यवस्थित राहायचं, बोलायचं, चालायचं, बस. अच्छा, पण तुम्हाला घरच्यांनी इकडे पाठवलं, कशासाठी पाठवलं? ते व्यसनमुक्ती दारू सोडायसाठी, सुधारायसाठी. सुधारवण्यासाठी. तुमचं नुकसान काय काय झालं? नुसतं हेच सांगितलं तुम्हाला. काय? काही व्हॅल्युएशन नाही राहिलं घरामध्ये. विचारत नाही, काय नाही. आला गेला. पैसे नाही, तुम्ही स्वतः काम करून माझा उपयोग नाही काही. अर्धा पैसा पगार येतो, पण तो अर्धा घरी जातो ना, अर्धा दारू मध्ये जातो. दारूमध्ये बॅलन्स 0 मध्ये. अच्छा. अच्छा, तुम्हाला काय वाटतं पैशांचं आतापर्यंत किती नुकसान झालं असेल? पैशांचं भरपूर. किती? नाही सांगतो, पण भरपूर झालं. दर हप्त्याला माझ्या 2,500-3,000 रुपये झाले. अच्छा, दारू कुठची? देशी दारू. देशी दारू. अच्छा, इतक्या वर्षापासून तुम्ही दारू पिताय, किती पैशांचं नुकसान झालं असेल? हा, काय काय झालं असतं आतापर्यंत? भरपूर काय झाला, पण आता या क्षणात तर माझं स्वतःचं घरच नाही. अच्छा, मी काय होतं, तुम्हाला काय वाटतं, तुमचा मुलगा जेव्हा कंपनीत कामाला जात असेल आणि तुमच्या मुलाच्या सोबत कोण मित्र असतील ते जे तुम्हाला ओळखत असतील आणि तुम्ही असे रस्त्यावर झोपले असतील, तर तुमच्या मुलाला काय बोलत असतील? त्यांना बोलतच असतं, काय तिचा पप्पा दारू पडला, त्याला लय वाईट वाटत असतं, पण तो सांगत नसला आपल्याला. का? आता पप्पाला काय बोलणार, पप्पा ऐकत नाही, काय बोलणार. म्हणजे दारू पिऊन पडलेला पप्पा चालतो? तो एवढ्या मोठ्या कंपनीत कामाला आहे, त्याचं नाव असेल का व्यवस्थित? त्याच्यामुळे आता म्हणतो इथून पुढे. उद्या त्याला बोलतील का तुझे बाप रस्त्यावरती पडून बसतो? नाही, इथून सुधारून गेल्यावर कोण नाही बोलणार. पण आज बोलतील. इथून पुढे बोलत असते, पण इथून पुढे आता नाही बोलणार. आता असंच बोलतो. तुमची मिसेस आहे ना? मिसेस आहे ना? मिसेसला तिच्या मैत्रिणी ज्या असतील त्या बोलत असतील का तुझा नवरा पडलाय दारू पिऊन? बोलत असते. तिला कसं वाटत असेल? वाईटच वाटत असतं. वाईट वाटत असेल. शरीराचं काय काय नुकसान झालं? शरीराचं आता एक थोडंसं पोट वगैरे दुखतच जास्त. अच्छा, काय होतंय तुम्हाला? म्हणजे इथं जेव्हा याच्या आधी दारू नाही पिली ना, माझे हे दुखून यायचं. किडनी? जसं इथं आलो, जरा ट्रीटमेंट वगैरे चांगली भेटली, ते तर दुखणं वगैरे एकदम शांत झालं नाही. लिव्हरला त्रास झालाय तुमच्या? काय लिव्हरला त्रास झाला माहिती तुम्हाला? काय होते तुम्हाला माहिती? तुमच्या डोळ्यापासून सगळं पिवळं आहे, माहिती आहे तुम्हाला? कशाने झालं? अजून किती दिवस पिले असते तर जिवंत असतं? किती दिवस जिवंत असतं दारू?
इथं आले तेव्हा कशी कंडिशन होती तुमची? एकदम खराब होती, एकदम खराब. चालता येत होतं का? नाही, हातपाय हाते कळले. हां, किती दिवस झाले तुम्हाला इथे? 20-22 दिवस झाले. मानसिक काय नुकसान झालं तुमचं? मानसिक काही नुकसान नाही, मला काही बाकीचं काही टेन्शन नाही. मग तुम्हाला टेन्शन नसताना तुम्ही दारू प्यायचं? हा, घरात काही कमी नाही, खाया प्यायला आणि मला काही काम केलंच पाहिजे हाचा बी काही विषय नाही. मी काम फक्त माझ्या व्यसनासाठी करावं. म्हणजे व्यसन केल्यावरच काम व्हायचं तुमच्याकडे? नाही, पैसे भेटायचे मग काय. आणि दारू प्यायला- तुम्हाला असं वाटतं का की मी जोपर्यंत दारू पिली नाही तोपर्यंत काम नाही होणार नाही? नाही, तसं नाही. मी दारू पियचो पण कामावर जाताना कधीच नाही पिलो. अच्छा. फक्त सुट्टी झाली संध्याकाळी मग तेव्हा पिला. म्हणजे गरजेचंच होतं? हा? गरजेचंच होतं. आता मग काम केलं माणूस थोडंसं थकतं. अच्छा, सगळेच दारू पितात काम करून थकणारे? बाकी त्यांचं काय सांगू शकतो? तुमचा मुलगा लाख रुपये कमवतो, तो दिवसभर थकतच असेल, हो. तो पण दारू पित असेल नाही, का? मला तर अजून दिसला नाही, आठवलं नाही काय. मग कारण तो संध्याकाळी 5ला गेला, सकाळी 5ला येतो. आला का तो त्याच्या बेडरूम मध्ये झोपला, संध्याकाळी 5ला गेला. त्यांनी काय दारू प्यायला पाहिजे? त्याला अडवलंय कोणी दारू प्यायला? कसा लोक आठवतो? मग तो पण तर कामच करतो ना. पण त्याचं मनात आता किती दिवस झाले दारूपासून लांब आहे तुम्ही? 20-22 झाले ना. आता काय वाटतं तुम्हाला? काहीच नाही, आता रिलॅक्स वाटतं, फ्रेश वाटतं, आठवण सुद्धा येत नाही दारूची? हा. आणि इथून बाहेर गेल्यावर इथून मी येणार नाही. आता तुमची एवढी बाहेर ट्रीटमेंट असल्यावर सर आठवणच काही येणार नाही. का? आणि आली तर त्या वाटेला जायचंच नाही आता. का नाही जायचं? का? लय पिलं आता, भरपूर झाले आता. आता इथून पुढे सुधारायचं, करायचं नातेवाईकांमध्ये आपलं स्थान पक्क करायचं की जेणेकरून आपल्याला स्वतः त्यांनी बोलवलं पाहिजे, या माने साहेब या, है ना? असं करायचं. आजपर्यंत कोणीच बोलवलं नाही. बोलवलं तरी आपल्यामध्ये कसं करतात, त्यात तो माणूस पाहुणं पाहिजे, 2 बारे वेळी करतील. मग ह्याचा असर तुमच्या एकट्यावरच व्हायचा का? ह्याचा असर तुमच्या एकट्यावरतीच व्हायचा का? नाही रे भाऊ, घरच्यांवर होत असतात, पण ते घरचे काय करणार आहे? कोण ते सहसा मला पुढे घेऊनच जातात, तुम्ही नामा घरी आणता आम्हाला. असं म्हणजे एवढं कुटुंबात पण नुकसान झालं तुमचं? हो. झालं, आर्थिक नुकसान झालं, शारीरिक नुकसान तर आहेच, समोरच आहे. असंच किती दिवस दारू पिला असतं तर जिवंत राहिलं असतं बाहेर? डॉक्टरनी काय सांगितलं तुम्हाला? 8-10 दिवस बाहेर असते तर गेले असते. मरून गेला असतं. हालतच तुमची तशी झाली होती, मान्य आहे का तुम्हाला? इथं आलं तेव्हा कशी हालत होती तुमची माहिती आहे? आध्यात्मिक नुकसान झाले का तुमचं काही? देवधर्म तर सगळे सोडून दिले असते, नाही, देवधर्म नाही. है ना? हा, फक्त दारू पिल्यावर काय कोणाला देवधर्म होत असते? नाही, फक्त श्रावण महिना पाळतो, हम्म. नवरात्र आणि गणपती. हे श्रावणात मी चप्पल घालत नाही, महिनाभर दारू पित नाही. नवरात्र श्रावणाच्या आदल्या दिवशी फुल टाईट असतं. ते काय म्हणतात ना, गटराई अमावस्या वगैरे ती करायची. महिना श्रावण महिना परत त्या वाटेला जायचं नाही. नवरात्रीच्या आदल्या दिवशी फुल टाईट, उद्यापासून नवरात्री चालू. नवरात्री संपल्या परत त्या दिवशी फुल टाईट. संपल्यानंतर ह्याला तुम्ही काय म्हणणार? कोणाचा